नमस्कार, सरिताज रेसिपीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण मिल्क पावडर पासून खूप छान असे टेस्टी लागणारे मोदक बनवणार आहोत। खूप झटपट बनतात, तुम्ही ही नक्की ट्राय करा। रेसिपी पूर्ण पहा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। सगळ्यात आधी मी ते मिक्सर जार घेतलेला आहे, त्यात 1/3 कप साखर आणि इलायचीचे दाणे घालून घेतलेले आहेत। याचं बारीक पावडर तयार करून घ्यायचं आहे। इथे मी एक कढई घेतलेली आहे, त्यात 2 चमचे तूप घालून घेणार आहे। यात आता आपल्याला अर्धा कप दूध घालून घ्यायचं आहे आणि यात आपण बारीक करून घेतलेली साखर घालून घ्यायची आहे। यांना व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे। ही प्रोसेस करताना आपल्याला कढई ही गॅसवर न ठेवताच करायची आहे। आता यात आपण 1 कप मिल्क पावडर घालून घेणार आहोत आणि तिलाही व्यवस्थित एकजीव करून घेणार आहोत। पाहू शकता आपलं सगळं मिश्रण व्यवस्थित एकजीव झालेलं आहे। आता आपण कढई गॅसवर ठेवून देणार आहोत। इथे आपल्याला गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे। आपलं मिश्रण हे थोडंसं पातळ झालेलं आहे। आता मी यात डेसिकेटेड कोकोनट घालून घेणार आहे। मी यात थोडं करून 1 कप डेसिकेटेड कोकोनटचा वापर केलेला आहे। पाहू शकता छान असं आपलं मिश्रण घट्ट झालेलं आहे। आता आपण त्याला व्यवस्थित एकजीव करून घेणार आहोत आणि याला गार होऊ देणार आहोत। आता याचे आपल्याला 2 भाग करून घ्यायचे आहेत। एक भाग आपल्याला काढून घ्यायचा आहे। आता या दुसऱ्या भागामध्ये आपल्याला 1 चमचा कोको पावडर घालून घ्यायचा आहे आणि त्याला व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे। पाहू शकता छान असं आपलं मिश्रण तयार झालेलं आहे। आता आपण मोदक बनवायला सुरुवात करूया। इथे मी मोदकचं मोल्ड घेतलेलं आहे, त्याला तूप लावून घेतलेलं आहे। तूप लावल्यामुळे आपले मोदक छान असे निघतात। आता मी इथे व्हाईट मिश्रण घेणार आहे आणि ते व्यवस्थित दोन्ही साइडला भरून घेणार आहे। इथे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे मोदक बनवू शकतात। तुम्हाला फक्त पांढरे बनवायचे असतील तर तुम्ही तसेही बनवू शकतात किंवा तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही अर्धे चॉकलेट किंवा अर्धे व्हाईट असेही बनवू शकतात। आता मी या मोल्डला बंद करून घेणार आहे आणि आता बोटाच्या सहाय्याने मध्ये प्रेस करून घेणार आहे आणि त्यात चॉकलेटचं मिश्रण भरून घेणार आहे। अशा पद्धतीने आपल्याला यात चॉकलेटचं मिश्रण भरून घ्यायचं आहे। एक्स्ट्राचं मिश्रण आपण काढून घेतलेलं आहे आणि याला व्यवस्थित सेट करून घेतलेलं आहे। कढईच्या सहाय्याने जे मिश्रण एक्स्ट्रा निघालेलं आहे ते आपण काढून घेणार आहोत। आता आपण या मोदकला डिमोल्ड करून घेणार आहोत। पाहू शकता खूप छान असा मोदक आपला तयार झालेला आहे। अशाच पद्धतीने आपण बाकीचेही मोदक तयार करून घेणार आहोत। तुम्हाला तुमच्या आवडीप्रमाणे जसे मोदक बनवायचे असतील तसे तुम्ही बनवू शकतात। अर्धे चॉकलेटचे किंवा मग अर्ध चॉकलेट आणि अर्ध पांढरे असेही तुम्ही मोदक बनवू शकतात। तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या व्हिडिओ तर लाईक करायला विसरू नका। माझे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। पाहू शकता अशा पद्धतीने आपले राहिलेले सगळे मोदक आपण आपल्या आवडीप्रमाणे तयार करून घेणार आहोत। हे मोदक खायला खूप टेस्टी लागतात, तुम्ही नक्की ट्राय करून पहा। पाहू शकता मी सगळ्या प्रकारचे मोदक तुम्हाला करून दाखवलेली आहेत। तुम्हाला कशा प्रकारे हे चॉकलेटचे मोदक बनवता येऊ शकतात। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका। पाहू शकता खूप छान असे आपले मोदक तयार झालेले आहेत। वेगवेगळ्या प्रकारे मी सगळे मोदक तयार करून दाखवलेले आहेत। तुम्ही नक्की ट्राय करा। मुलांना हे मोदक खूप आवडतात आणि गणपती बाप्पांनाही आवडतील।